Hello all. Fourth problem of FIFO method. Prepare a store's ledger account. Store ledger account बनवायचे from the following particulars खाली दिलेल्या माहितीनुसार using first in first out method. FIFO मेथड इथे वापरायची आहे. फर्स्ट इन फर्स्ट आउट म्हणजे पहिला आलेला माल पहिला इश्यू करायचा आहे. ऑफ प्राइसिंग ऑफ मटेरियल ग्लुकोज हे मटेरियल आहे. इश्यूज इन द बुक्स ऑफ पार्ले प्रोडक्ट लिमिटेडच्या ठिकाणी आपल्याला नोंद करायची आहे. 1 मार्च 2019 ओपनिंग स्टॉक 200 युनिट्स ॲट ₹2. Purchases and issues are given at the differently. Okay. See, परचेस आणि इश्यू हे आपल्याला वेगवेगळे दिलेले आहेत. फर्स्ट डेटला इथे या ठिकाणी जो ओपनिंग स्टॉक आहे तो पण सेपरेट दिलेला आहे. तर रेग्युलर प्रॉब्लेम्समध्ये जर बघितलं तर 1 तारीख 2 तारीख 3 तारीख असं रेग्युलर दिलेलं असतं, किंवा 1 तारीख 3 तारीख 5 तारीख ज्या तारखेला व्यवहार झाला ते रेग्युलर मांडलेलं असतं. परंतु आता इथे जी मांडणी केलेली आहे तर पहिल्यांदा ओपनिंग स्टॉक 1 तारखेचा दिलाय त्यांनी, बरोबर, मार्च महिन्यातील हे परचेसचे 4 ट्रान्झॅक्शन आणि इश्यूचे हे 5 ट्रान्झॅक्शन यांनी दिले. परंतु 5, 10, 20, 29, 2, 7 असं मिक्सअप झालेलं दिसतंय. तर या ठिकाणी फक्त सिम्पल लॉजिक लावायचं की महिन्याच्या ज्या तारखा जास्त चालतात. तर इथे बघा 1 मार्च हे पहिलं ट्रान्झॅक्शन असणार आहे. फर्स्टच्या नंतर दुसरं जे ट्रान्झॅक्शन आहे ते 2 तारीख असू शकते. 2 तारीख दिसते का कुठे? इथे 2 तारीख आहे बघा. तर इथे हे दुसरं ट्रान्झॅक्शन आहे बघा. मी इथे नंबरिंग करून घेतो म्हणजे घाईत आपल्याकडून चूक होणार नाही. तर मी जिथे लिहिलं त्याच ठिकाणी तुम्ही पेन्सिलने वगैरे लिहिणं अपेक्षा आहे. 2च्या नंतर 3 तारीख दिसते का कुठे? 3 नाही दिसत, 4 नाही दिसत, 5 तारीख आहे बघा. 5 तारखेचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते किती नंबरला येईल? 3 नंबरला येईल. 6 आहे का? 7 आहे का? बघा 7 तारीख आहे. मग 7 तारखेचं ट्रान्झॅक्शन किती नंबरला विचारात घ्यायचं? 4 नंबरला विचारात घ्यायचं. 8 आहे का? 9 आहे का? नाही आहे. 10 आहे का? येस आहे, 10 आहे. 10ला किती नंबर देणार मग? 5, बरोबर. 5चं ट्रान्झॅक्शन हे झालेलं आहे. त्यानंतर 11 तारीख आहे का? नाही आहे. 12 तारीख आहे का? येस आहे. तर याला आपण किती देणार? 6 नंबरला हा व्यवहार झालेला आहे. त्यानंतर 12 तारखेच्या नंतर किती तारखेचा व्यवहार असू शकतो? 12च्या नंतर 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. हां, इथे 20 आहे. 20ला आता आपण किती नंबर देणार? 7 नंबर देणार, 7 नंबरला. त्यानंतर 1, 2, 3, 4, 5, 6 नंतर 7 ट्रान्झॅक्शन आले 20 तारखेपर्यंत. 20 नंतर बघा 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28 आहे बघा. मग याला किती नंबर देणार आपण? 8 नंबर देणार. त्यानंतर 29 आहे, त्याला लगेच 9 नंबर द्या. त्यानंतर 29च्या नंतर 30 नाहीये. या महिन्यात 31 आहे, बरोबर. मग हा 31 9च्या नंतर किती नंबरला येईल? 10 नंबरचं ट्रान्झॅक्शन येईल. टोटल 10 ट्रान्झॅक्शन आहे बघा. इथले हे 4, हे ओपनिंगचं 5 आणि हे खाली 5, म्हणजे टोटल 10 ट्रान्झॅक्शन आहे. याच्या व्यतिरिक्त काही नाहीये. फक्त इथे बदल एवढाच झाला की परचेस जे झालेलं आहे ते एकत्रित लिहिलेलं आहे आणि इश्यू जे आहे ते एकत्रित लिहिलेलं आहे. सिम्पल आहे. त्याला आपण इकडे नंबरिंग करून घ्या. नंबरिंग करून जर घेतलं तर मनात लक्षात ठेवायची गरज नाही आणि चूक होण्याची शक्यता फार कमी, म्हणजे संपतेच पूर्ण. म्हणून इकडे नंबरिंग देऊन घ्यायचं, ही ट्रिक वापरायची. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा परचेसचं व्यवस्थित युनिट्स आणि रेट दिलेले आहेत. इश्यूचे युनिट त्यांनी दिलेले आहे, त्याला आपल्याला ते रेट मागचे फॉलो करावे लागतील, आपल्याला माहीत आहे ते. आणि इथे एक शब्द आला आहे वेगळा, डिफेक्टिव्स. बघा मागच्या एका प्रॉब्लेममध्ये 1-2 प्रॉब्लेममध्ये शॉर्टेज आलं होतं. शॉर्टेज म्हणजे कमी पडलेला माल, आणि कमी पडलेला माल आपण काय ट्रीट केला? इश्यू म्हणून ट्रीट केला, बरोबर आहे की नाही? म्हणजे तो वजावट केला अगोदरच्या बॅलन्समधून. तर इथे आहे डिफेक्टिव्स.
आता डिफेक्टिव्ह म्हणजे काय? डिफेक्ट हा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो, बरोबर आहे की नाही? म्हणजे माल खराब वेगवेगळ्या कारणाने वेगवेगळ्या पद्धतीने असू शकतो. जसा पाहिजे तसा माल नाहीये, तो वापरता येणार नाही असा माल आहे, तर त्याचा डिफेक्टिव्हनेस कसाही असू शकतो. खराब माल, बरोबर. तर खराब माल आहे, तर तो आपण रिसिप्टमध्ये लिहू शकतो का? नाही लिहू शकत, बरोबर आहे की नाही? म्हणजे जो माल आहे तो खराब झालेला आहे. किती खराब झालेले युनिट? 15 युनिट खराब झालेले. म्हणजे आहे तो माल, परंतु ते 15 युनिट आपले खराब झालेले. तर ते काय रिसिप्टमध्ये लिहिता येतील का? रिसिप्टमध्ये लिहिले तर बॅलन्स चुकल ना आपला. म्हणून मग ते कुठं लिहिलेले योग्य राहतील? इश्यूज, बरोबर आहे की नाही? तर डिफेक्टिव्हला सुद्धा आपण काय ट्रीट करत असतो? इश्यू म्हणूनच ट्रीट करत असतो. तर ही गोष्ट आता इथे आपल्या लक्षात आली आहे. तर इथे आपण खाली नोट टाकू शकतो, किंवा शेवट पण तुम्ही नोट टाकू शकता. ठीक आहे, लक्षात ठेवा आपण नोट शेवट टाकूया, कारण शेवटचं ट्रान्झॅक्शन आहे तसं पण ते तुम्हाला आता लक्षात आलंय. ठीक आहे, बघा आता आता आपण ट्रान्झॅक्शन नोंदवून घ्यायला काही हरकत नाही. आपण प्रॉब्लेम व्यवस्थित बघितलाय. सोल्युशन आपण म्हणणार. त्यानंतर इन द बुक्स ऑफ पार्ले प्रॉडक्ट लिमिटेड मुंबई, स्टोर लिजर अकाउंट ऑफ मटेरियल, ते मटेरियल ग्लुकोज सांगितलं होतं फॉर द मंथ एंडेड 31 मार्च 2019. मिनिमम लेवल, मॅक्सिमम लेवल, रिऑर्डर क्वांटिटी ते या ठिकाणी लिहून ठेवायचं. त्याची नोंद आपल्याला करायची असते. तर नेहमीप्रमाणे आपल्याला सगळ्यात पहिला जो कॉलम आहे तो कशाचा घेणार? आपण डेटचा घेणार. दुसरा, आणि ती जी तारीख आहे मार्च 2019 मधली ते ट्रान्झॅक्शन म्हणून ते इथे लिहून घ्या लगेच. त्यानंतर दुसरा कॉलम पर्टिक्युलरचा या ठिकाणी आपण लिहून घेतला, बरोबर. पर्टिक्युलर, आता इथे नाव थोडंसं दिसत नाहीये तर हरकत नाही. पुढे रिसिप्ट, पर्टिक्युलर नंतर जो तिसरा कॉलम आहे तो रिसिप्ट, चौथा कॉलम इश्यूज, पाचवा कॉलम बॅलन्स आणि शेवट रिमार्क. रिसिप्टचे 4, इश्यूचे 4 आणि बॅलन्सचे हे 3 कॉलम आपल्या लक्षात आहे, बरोबर. आता आपण नोंद करून घ्यायला हरकत नाही. आता नोंद करून घेताना पुन्हा काळजी घ्यायची. काय काळजी घ्यायची? तर पहिला काय नोंदवायचं आहे? तर पहिले नोंदवण्यासाठी ते पहिली खूण आपण करून घेतलेली, क्रमांक टाकलेला 1 नंबर हे घ्यायचं आहे. कारण 1 मार्चला जो ओपनिंग स्टॉक त्यांनी सांगितलेला तर तो सुरुवातीला पहिल्यांदाच येणार. तर इथे फर्स्ट आपण म्हटलंय 1 नंबर. ओपनिंग स्टॉक 200 युनिट 2 रुपयाप्रमाणे, लक्षात ठेवा. मग आता इथे तारखेमध्ये काय टाका? 1 किंवा फर्स्ट टाका तुम्ही. फर्स्ट म्हटलेलं योग्य. ठीक आहे. पर्टिक्युलरमध्ये काय येतो? तर तो शिल्लक आहे म्हणून ओपनिंग स्टॉक इथे पर्टिक्युलरमध्ये आपण लिहिणार. तर तो शिल्लक आहे. मग रिसिप्ट इश्यूचा काही विषय नाही, तर तो कुठे लिहिणार? बॅलन्समध्ये लिहिणार. तर बॅलन्समध्ये किती लिहिणार? 200 रुपये, 200 क्वांटिटी युनिट्स आहे. त्यानंतर रेट जो आहे 2 रुपये आहे. तर या दोघांची गुणाकार जर केला तर 400 रुपयेचा माल आपल्याकडे शिल्लक आहे किंवा बॅलन्स आपल्याकडे आहे असं म्हणा. तर 1 तारीख झाली. आता 1 नंतर आता बघा इकडे नंबरिंग दिलेलं आहे, हेच काळजीपूर्वक बघायचं. आता इथे आपण समजा 1ला आपण काय करू? 1 तारीख झाली ना, तुम्ही टिक मार्क कशी करता? समजा मी इथे येलो करतो म्हणजे हे ट्रान्झॅक्शन झालं. आता यानंतर काय बघायचं? 2 तारीख कुठे आहे? 2 तारीख या ठिकाणी, सॉरी 2 तारीख नाही, 2 नंबरचं ट्रान्झॅक्शन किंवा दुसऱ्यांदा झालेलं जे ट्रान्झॅक्शन आहे, मग ती तारीख कदाचित तिकडे कधी कमी जास्त होऊ शकते. तर दुसऱ्यांदा जे आहे तर ते काय आहे? इश्यूचं आहे, बरोबर. बघा आता बरोबर आपण त्या क्रमांकावर आलो की दुसरं झालेलं ट्रान्झॅक्शन ते 2 तारखेलाच झालेलं आहे. 150 युनिट इश्यू केलेले. ठीक आहे, चांगलं आहे. इश्यू केले, दुसऱ्या तारखेला झालेली घटना आहे. इश्यूज, ओके. इश्यूज किती इश्यू केले बघून घ्या. 150 युनिट इश्यू केलेले. ठीक आहे, 150 युनिट इश्यू केलेले. मग इश्यूमध्ये जावं लागेल ना इकडे क्वांटिटीमध्ये डायरेक्ट 150. ओके, 150. आता रेट जो आहे तर तो इश्यू कुठून करणार आपण? अगोदर असलेल्या शिल्लक मधून करणार ना, बॅलन्स मधून करणार ना. मग त्याचा रेट काय आहे? 2 आहे. याचा अर्थ आता हे 200 मधून 150 आपण देणार आहे. 200तून 150 जातात. 200चा जो रेट आहे तोच इथे आपल्या ॲप्लिकेबल होईल, लागू होईल, बरोबर. मग 200तून 150 देता आले आपल्याला तर 2 रुपयाप्रमाणे
300 रुपयाचा माल आपण इश्यू केला. ओके, आता 200तून 150 गेले, तर आता बॅलन्समध्ये आपल्याला काय करायचं, बॅलन्स किती शिल्लक आहे, तर 200 वजा 150 बरोबर 50, आणि त्याचा जो रेट आहे अगोदरचा 2 रुपये, तर तो 2 रुपये आपण लिहून घेणार आणि इथे काय करणार 50 गुणिले 2, 100 रुपयाचा माल आपल्याकडे शिल्लक आहे. तर हा आहे आपला बॅलन्स. बरोबर. तर आता इशू आपण 150 युनिट करू शकलो, व्यवस्थित केले, काय हरकत नाही. पुढे 1 नंबर झालं, 2 नंबर झाला, आता 3 नंबर कुठे आहे, इथे बघा 3 नंबर. आता 3 नंबरला आधीच येलो करून घेऊ. परचेस आहे, घटना काय आहे, परचेस आहे. आता परचेस आहे म्हटल्यावर माहिती आहे तुम्हाला की फक्त ते खाली आपल्याला काय करायचं, बॅलन्समध्ये लिहून घ्यायचं. 5th बघा, तिसरा ट्रान्झॅक्शन आहे, 3 नंबरचं ट्रान्झॅक्शन आहे, पण तारीख किती आहे, 5 आहे. तर आपल्याला काय नंबरिंग दिल्यामुळं ती चूक होणार नाही आपल्याकडून. पहिलं ट्रान्झॅक्शन घेतलं आपण ओपनिंग स्टॉकचं, दुसरं घेतलं इश्यूचं, आणि आता तिसरं जे आहे, तर ते तिसरं कशाचं आहे, परचेस आहे. बरोबर. तिसरं जरी असलं तरी त्याची तारीख आहे 5. बरोबर. तिसऱ्यांदा झालेला व्यवहार जो आहे तो 5 तारखेला झालेला आहे. मध्ये 1-2 तारखेला 3-4 तारखेला व्यवहार झालाच नाही. ठीक आहे, हरकत नाही, असं होऊ शकतं. मग 5 तारखेला 100 युनिट परचेस केलेले 2.20 रुपयाने. 5 तारखेला 100 रुपये 2.20ने. लक्षात ठेवा, तारीख किती आहे, 5. घटना काय आहे, परचेस आहे. परचेस केलं म्हटल्यानंतर रिसिप्टमध्ये येईल ना. आणि किती क्वांटिटी होती, 100 क्वांटिटी होती, आणि रेट किती होता, 2.20 रुपये होता. मग आता आपल्याकडे जो माल आहे तो परचेस झाला, म्हणजे तो आपण कुठं लिहिणार, रिसिप्टमध्ये लिहिणार, 220 रुपयाचा माल लिहिणार. आता बॅलन्स या कॉलममध्ये जर आलं तर परचेस इथे काही आपल्याला काय करायचं नाही, फक्त बॅलन्स काय करायचं आहे, कॅरी डाऊन करून घ्यायचा आहे. तर अगोदरचा बॅलन्स किती शिल्लक आहे, 50, 2 रुपयाप्रमाणे 100चा. आणि आता नवीन तुम्ही किती माल परचेस केला, 100 क्वांटिटी परचेस केली, 2.20 पैशाने केली, आणि त्याची एकूण रक्कम झाली 220. सिंपल. परचेसला काही जास्त करायची गरज नाही. ठीक आहे. 5 तारखेचं म्हणजे तिसरं ट्रान्झॅक्शन आपलं झालं बघा, 1, 2, तिसरं ट्रान्झॅक्शन. आता आपल्याला किती ट्रान्झॅक्शन बघायचं, 4थं ट्रान्झॅक्शन बघायचं. चला 4थं ट्रान्झॅक्शन बघूया. 4थं ट्रान्झॅक्शन कशाचं आहे बघा, इथे इश्यूचं आहे, हरकत नाही. इश्यूचं आहे म्हटल्यानंतर आपल्याला 7 तारखेचं 100 युनिट इश्यूचं ट्रान्झॅक्शन करायचं आहे. थोडक्यात 7 तारखेला 100 युनिट आपल्याला द्यायचेत वापरायला. बरोबर. 7 तारीख इश्यूज. आता इश्यू कॉलममध्ये लिहायचं आपल्याला किती, 100 द्यायचे. हो बघा, इथे आता डायरेक्ट 100 लिहून चालेल का, नाही चालणार, कारण इश्यू जे करायचेत ना, तर इथे जर बघितलं आपल्याला फर्स्ट इन फर्स्ट आउट, पहिला आलेला माल कोणता आहे, 50च्या संख्येत आलेला माल शिल्लक आहे, आणि दुसऱ्यांदा त्याच्यानंतर आलेला 100 आहे. बरोबर. तर आता आपल्याला 100 द्यायचे, पण ते पहिल्या आलेल्या मालातून अगोदर द्यावं लागेल ना. पहिला आलेला माल 50चे, 100 देता येणार नाही ना, तर इथे डायरेक्ट 100 घेता येणार नाही. आता इश्यू आपल्याला करायचे 100. लक्षात ठेवा, आता अगोदर आलेला जो माल आहे, फर्स्ट इन फर्स्ट आउट आहे म्हणून अगोदर आलेला जो माल आहे 50, तर या 50 मधून आपण देऊया. बरोबर. तर या 50 मधून माल आपण इथे दिला. आता 100 द्यायचा होता, 50 मधून 100 मधून 50 माल दिला, 100 वजा 50, अजून माल किती देणं शिल्लक आहे, 50 शिल्लक आहे. तर हे ट्रान्झॅक्शन हा माल संपला. तर दुसऱ्यांदा आलेला जो माल आहे तो 100 आहे, 100 मधून किती द्यायचा आहे, 50 द्यायचा आहे. बघा 50 म्हणजे काय होईल, हा 50 आणि हा 50 टोटल इश्यू किती होईल, 100 होईल. बरोबर. आता हा 50 कुठून दिला, या 100 मधून दिला. बरोबर आहे की नाही. मग या 100 मधून हा 50 दिला, तर त्याचा रेट काय आहे, 2.20 आहे. मग त्या 2.20 प्रमाणे त्याचा कॅल्क्युलेशन आपल्याला करून घ्यावं लागेल. 50 संख्येत जे युनिट आहेत ते 2.2 रुपयाप्रमाणे 110 रुपयाचा माल शिल्लक आहे. तर लक्षात घ्या, अशा पद्धतीने पहिला आलेला माल आपला वापरण्यात आला इश्यू करून, आणि 100 पैकी आपण किती माल वापरला, 50 माल आपण वापरला. बरोबर आहे की नाही. मग आता 50 माल वापरला आपण, 100 पैकी किती वापरला, 50, म्हणून 100 वजा 50, 50 रुपयाचा माल आपण वापरला, आणि 50 रुपयाचा माल आपला शिल्लक राहिला. तर या ठिकाणी आपण काय करणार,
हे जो 50 शिल्लक राहिला तो ह्या 100 मधला आहे ना, म्हणून मग त्याला आपल्याला रेट कोणते वापरावं लागतील, तिथलेच रेट वापरावं लागतील. ते रेट काय आहे 2.20 पैसे, 2.20 पैसे त्यातून दिला म्हणून तेच रेट आपल्याला त्या ठिकाणी विचारात घ्यायचे. गुणिले हे 110. तर बघा शिल्लक जो राहिलेला आहे आता आपल्याकडे बॅलन्स 50 रुपयाचा माल शिल्लक राहिलेला आहे. 2.20 रुपयाप्रमाणे 110 रुपयाचा माल शिल्लक राहिलेला आहे. लक्षात आलं. इशू 100 केला, पहिल्या 50 मधून 50 आणि पुन्हा त्यातले 50 शिल्लक राहिले होते म्हणून हे 100 मधून 50 उरले 50. ठीक आहे. सारख्या फिगर दिसतात म्हणून थोडंसं वाटतं की इथे नक्की काय घडलंय. तर सरळ सरळ कॅल्क्युलेशन आहे. चौथं ट्रान्झॅक्शन आपण विचारात घेतलं 7 तारखेचं. आता आपल्याला कितवं ट्रान्झॅक्शन बघायचं, 5वं ट्रान्झॅक्शन बघायचं. कुठे येते, या इथे बघा 5वं ट्रान्झॅक्शन. 5वं ट्रान्झॅक्शनला येलो करा. 5वं ट्रान्झॅक्शन किती तारखे झालं, 10 तारखे झालं. परचेसचं आहे म्हणून सोपं आहे. परचेसचं 10 तारखेला 150 युनिट 2.40 रुपयाप्रमाणे. चला लक्षात ठेवा. किती तारीख होती, 10 तारीख. घटना काय आहे, परचेस झालेला आहे. किती युनिट्स परचेस झालेले, 150 युनिट परचेस झालेले. त्याचा रेट काय आहे 2.40 पैसे आहे. मग त्याचे टोटल फायनल अमाऊंट किती होणार, 150 गुणिले 2.40, 360 रुपयाचा माल परचेस झालेला आहे. परचेस झालेला असल्यानंतर आपल्याला काही काळजी करायचं काम नाही. फक्त अगोदरचे बॅलन्स काय करायचे, ब्रॉट डाऊन करायचा. त्यानंतर जो परचेस झालेला बॅलन्स युनिट जे आहेत ते युनिट घ्या, त्याचा जो रेट आहे तो रेट लिहा आणि त्याची जी फायनल अमाऊंट आहे ती फायनल अमाऊंट बॅलन्समध्ये लिहा. म्हणजे आता तुमचं परचेसची ट्रान्झॅक्शन जे आहे ते व्यवस्थितरित्या या ठिकाणी तुम्ही एंटर केलेलं आहे. आता 5 तारखेचं एंट्री झाली. 5 नंबरची 10 तारखेची एंट्री झाली. आता आपल्याला 5 नंतर किती नंबरला जायचं, 1 2 3 4 5, 5 नंतर 6 नंबर. 6वं ट्रान्झॅक्शन काय झालेलं आहे, याला येलो करून घ्या. 6वं ट्रान्झॅक्शन इश्यू झालेलं आहे. तर इथे काळजी घ्यायची. किती झालं, 100 युनिट 12 तारखेला. चला 12 तारीख 100 युनिट, 6 नंबरचं ट्रान्झॅक्शन 12 तारीख. इश्यू किती केलं आहे, 100 युनिट इश्यू केलेले आहेत. 100 युनिट इश्यू केलेले. परंतु या ठिकाणी जर आपण बघितलं तर परिस्थिती काय आहे, 12 तारखेला 100 युनिट आपल्याला इश्यू करायचे आहेत. इथे लिहून घ्या लक्षात राहण्यासाठी, कारण ते कॅल्क्युलेशनमध्ये काय होतं, सारख्या फिगर असल्यामुळं कधी कधी प्रॉब्लेम होतो. मग इश्यूमध्ये 100 आपल्याला इश्यू करायचे आहेत. तर आपल्याकडे जो माल शिल्लक आहे तर तो पहिल्यांदा आलेला आणि दुसऱ्यांदा आलेला. तर पहिल्यांदा आलेला जो आहे फर्स्ट इन फर्स्ट आउट असल्यामुळं पहिल्यांदा आलेला 50 आहे. आपल्याला द्यायचे इश्यू करायचे 100 आहे. तर अगोदर जे माल शिल्लक आहे बॅलन्स तो 50 देऊन टाकायला हरकत नाही, बरोबर. आता 100 मधून 50 माल दिलाय, अजून किती माल द्यायचा आहे 50. तर दुसरा जो माल शिल्लक आहे या ठिकाणी बघा, हा मी हायलाइट केला 150. 150तून अजून किती द्यायचे, 50 द्यायचे. देता येईल ना, आरामात देता येईल 50. फक्त रेट बघा, रेट किती आहे, 150तून दिला ना तर 2.40 आहे. तर तो रेट तेवढाच काळजी घ्यायची. तर 50 गुणुले 2.40 केला आपण तर 120 रुपये झाले. बघा इथे 20च पैशाचा फरक आहे, तरी सुद्धा इथे 10 रुपयाचा फरक पडला, बरोबर. ठीक आहे, हरकत नाही. आता आपल्याला जो इश्यू करायचा होता माल तो किती करायचा होता, 100 रुपयाचा, 100 युनिट्स इश्यू करायचे होते. मग आपण अगोदर पहिला फर्स्ट इन फर्स्ट आउटचा हा पहिला दिला आणि 150तून पुन्हा 50 दिला. 50 आणि 50 100 इश्यू पूर्ण केलं. तर आता 150तून 50 गेले ना, मग इथे बॅलन्समध्ये 150 वजा काय करा, 50 करा. आणि याचा जो रेट आहे 2.40चा, तो 2.40चा रेट इथे लिहून घ्या. आणि आता किती रुपयाचा माल आपल्याकडे शिल्लक आहे याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर 240 रुपयाचा माल आपल्याकडे शिल्लक आहे. किंवा तुम्ही म्हणू शकता आपण बॅलन्स इथे व्यवस्थित लिहून घेतला. ठीक आहे. तर 6वं ट्रान्झॅक्शन 12 तारखेला झालेलं आपण बघितलं.
6 नंतर किती नंबरला जायचं? 7 नंबरच्या ट्रान्झॅक्शनला आपल्याला जायचं. 7 नंबरच्या ट्रान्झॅक्शनला येलो करून घेऊया. 7वं ट्रान्झॅक्शन परचेसचं आहे. व्हेरी गुड. फक्त ते खाली लिहून घ्यायचं आपल्याला. कधी झालं? 20 तारखेला 180 युनिट 2.50च्या भावाने. लक्षात ठेवा. बघा आता आपण म्हणणार 7वं ट्रान्झॅक्शन 12 तारखेच्या नंतर 20 तारखेला घडलं आणि परचेसचं घडलं म्हणजे आपल्याला फार काय करायची गरज नाही. 180 युनिट परचेस केले या 20 तारखेला आणि त्याचा भाव बघितला होता आपण 2.50 होता. तर याची टोटल अमाऊंट झाली 450 रुपयाचा माल परचेस केलेला आहे. आता इथे काय करायचं आहे? अगोदरचे बॅलन्स जे आहे सुरुवातीचे या इथे तो बॅलन्स काय करणार तुम्ही? ब्रॉट डाऊन करून घेणार, कारण परचेसचं ट्रान्झॅक्शन आहे ना. मग हा ब्रॉट डाऊन करून घेणार आणि परचेस म्हणजे नवीन माल ॲड झाला तर तो मग बॅलन्समध्ये ॲड करायचा. सिम्पल. 180 इंटू 2.5 450 रुपीजचा माल इथे बॅलन्समध्ये आपण फक्त लिहिला. परचेसमध्ये फार काही जास्त आपल्याला करायची गरज नसते. बघा आता 7वं ट्रान्झॅक्शन 20 तारखेचं झालं. आता आपल्याला काय करायचं? 8 नंबरचं ट्रान्झॅक्शन. बघा इथे 8 नंबरला पण काय झालेलं आहे? इश्यूज झालेलं आहे. तर ते आपल्याला ते इश्यू म्हणजे काय करायचे? ते वजा करायचं आपल्याकडील बॅलन्समधून. 28 तारीख 200 युनिट एवढंच लक्षात ठेवा. चला 8 नंबर 28 तारीख इश्यू किती? 200 युनिट. ओके 200 युनिट. आता इथं आपल्या लक्षात यावं म्हणून नाही का आपण केलं, तर इथे आपण लिहू 200 युनिट इश्यू करायचे. तर इश्यू 200 करायचे. आपल्याकडे जो माल शिल्लक आहे पहिला तो 100 युनिट आहे. आपल्याला 200 इश्यू करायचे. तर ठीक आहे 100 जे आहे ना शिल्लक ते आधी इश्यू करून टाका. बरोबर. आता 200तून 100 गेले. बरोबर. आता आपल्याला काय करायचं? अजून 100 युनिट इश्यू करायचे. तर हे पहिला आलेला माल संपला. आता दुसऱ्या आलेल्या मालातून आपल्याला काय करायचं आहे? 100 संख्या अजून युनिटची इश्यू करायची. बरोबर. मग 180तून 100 जातील ना, देता येतील. तर 100 देता येतील. आपल्याला टोटल इश्यूची टोटल जुळवायची 200 आली पाहिजे. 100 आणि 100 200 आली. आता या 180तून दिला म्हणून 2.5च्या भावाचा जो माल आहे तो आपण त्या ठिकाणी वापरला, इश्यू केला. बघा मग तो कितीचा माल? 250 रुपयाचा माल. बरोबर. आता हे 100 आपला हा जो माल होता तो संपला. आता ह्या 180तला किती माल वापरला आपण? 100 वापरला. तर आता इथं बॅलन्सच्या कॉलममध्ये 180 वजा 100 करावे लागतील. मग आपले किती येतील? शिल्लक जे आहे तो माल आपल्याला समजेल आणि तो बॅलन्समध्ये आपण लिहून घेऊ शकू. 80 रुपयाचा माल शिल्लक आहे 80 युनिट्स आपल्याकडे शिल्लक आहे 2.5 रुपये भावाप्रमाणे. तर त्याचे कॅल्क्युलेशन करून घ्या. मग 80 गुणिले 2.5 तर 200 रुपयाचा माल आपल्याकडे शिल्लक आहे 80 युनिट्समध्ये. 28 तारीख झाली. 8 नंबरचं ट्रान्झॅक्शन झालं. आता आपल्याला 9 नंबरच्या ट्रान्झॅक्शनकडे जायला हरकत नाही. 9 नंबरचं ट्रान्झॅक्शन कोणतं आहे बघा? हा येते 9. अरे हो 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 या ठिकाणी 9 नंबरचं ट्रान्झॅक्शन. ओके 9 नंबरचं ट्रान्झॅक्शन म्हणजे 29 तारखेला परचेसचं आहे. सिम्पल आहे. परचेस असल्यामुळे 120 युनिट 2.30 रुपयाने. चला 9 नंबरचं ट्रान्झॅक्शन. तारीख किती होती? 29. व्हेरी गुड. काय झालेलं आहे? परचेस झालेलं आहे. परचेसमध्ये किती संख्या होती? 120. किती रुपयांनी होती? 2.30. दोघांचा गुणाकार म्हणजे टोटल आपल्याला अमाऊंट येईल किती? 276 रुपयाचा माल परचेस झालेला आहे. चांगली गोष्ट आहे. आपल्यासाठी सोपं आहे. वरचा बॅलन्स कॅरी डाऊन करा. 2.5 रुपयाने हा 80 युनिट्स हे 200 रुपयाचे. आणि हा जो आता झाला ना परचेस तो ॲज इट इज काय करा इकडे लिहून घ्या. हे तुम्हाला सहज जमतं. ओके हे लिहिलं आहे. तर अशा पद्धतीने परचेसचं ट्रान्झॅक्शन आपण 9 नंबरचं 29 तारखेचं लिहून घेतलं.
9 तारखेच्या नंतर आपल्याला काय करायचंय, 9 नंबर नंतर आपल्याला काय करायचं, 10 नंबरला जायचंय. 10 नंबरचं ट्रान्झॅक्शन कोणतं, हां इथे खाली 10 नंबरचं ट्रान्झॅक्शन काय म्हटलंय, डिफेक्टिव्ह 15 युनिट्स. 31 तारखेला डिफेक्टिव्ह झाले 15 युनिट. ठीक आहे, होऊ द्या. इथे 10 नंबर आपण इथे लिहून घ्या. 10 नंबर तारीख किती म्हटले, 31. आणि काय झालं बघा, आता इथे घटना काय झालेली आहे, डिफेक्टिव्ह निघालेली आहे. डिफेक्टिव्ह काही युनिट डिफेक्टिव्ह निघालेले. तर किती युनिट डिफेक्टिव्ह आहे, 15 युनिट डिफेक्टिव्ह आहे. या ठिकाणी बघितलं ना आपण, बघा ना इथे 15 युनिट डिफेक्टिव्ह आहे, बरोबर. तर 15 युनिट डिफेक्टिव्ह आहे. तर डिफेक्टिव्हसाठी काय करायचं, तर चला इथे खाली एक नोट टाकूया आपण. जसं आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये काय आलं होतं, शॉर्टेजला काय म्हटलं होतं की शॉर्टेज युनिट्स इज ट्रीटेड ॲज इश्यू ऑफ मटेरियल. इश्यूमधून शॉर्टेज आपण काढलं होतं. आता डिफेक्टिव्ह आहे. डिफेक्टिव्ह म्हणजे काय, माल खराब झालेला आहे. डिफेक्टिव्ह माल खराब झाला, मग हा खराब झालेला माल आपल्याला रिसिप्टमध्ये लिहिलं तर ते चुकीचं होईल. तर तो कुठं लिहावा लागेल आपल्याला, इश्यू. आता पर्याय नाही आहे, तो खराब झालेला माल आहे, म्हणून आपल्याला काय करावं लागेल, तो इश्यूमध्येच दाखवावा लागेल. तर आपले पुढचे सगळे बेरजा जुळू शकतील. म्हणून मग तो कुठंतरी दाखवणं गरजेचंच आहे, बरोबर. असं होतं व्यवसायामध्ये काम करत असताना, काय माल खराब होऊ शकतो. तर डिफेक्टिव्ह किती आहे, 15 युनिट आहे. तर ते कुठून, तर त्याला इथे काय काय करायचं, एक वाक्य टाकून घ्यायचं, डिफेक्टिव्ह युनिट्स आर क्रिएटेड ॲज, काय काय ट्रीट करणार त्याला आपण, इश्यू ऑफ मटेरियल. इश्यूमध्ये आपण ते दाखवणार, थोडक्यात आलं का लक्षात. मग इश्यूसाठी आपल्याला कुठं यावं लागेल, इश्यूच्या कॉलममध्ये यावं लागेल. इश्यूच्या कॉलममध्ये किती युनिट डिफेक्टिव्ह झाले, 15 झाले. बरं, 15 डिफेक्टिव्ह झाले. तर ते त्यातून आपल्याला इश्यूमध्ये दाखवण्यासाठी आपल्याला इथे ते 15 आपण लिहून घेतले. आता ते 15 आपण देणार, तर ते कुठून देणार, पहिलं ट्रान्झॅक्शन दुसरं ट्रान्झॅक्शन, किंवा पहिला व्यवहार दुसरा व्यवहार, पहिल्या आलेला माल दुसऱ्यांदा आलेला माल पहिल्या आलेल्या मालातून करणार, बरोबर आहे. तर पहिल्या आलेल्या मालाचा भाव किती आहे, 80 माल आहे. 80तून 15 सहज देता येऊ शकतो, म्हणून मी डायरेक्ट इथे 15 लिहिलं. किती रुपयाप्रमाणे, 2.50 प्रमाणे तो इश्यू दाखवायचा. मग त्याचा गुणाकार पण करून घ्या. 15 दुने 30 आणि ते 5, 15 5 75, म्हणजे 37.50चा माल इश्यू केलेला आपण इथे दाखवला, बरोबर की नाही. आता इकडे बॅलन्सेस फक्त आपल्याला लिहून घ्यायचे. आता इथे बॅलन्स लिहून घेत असताना 80तून 15 युनिट दिले ना, मग इथे काय करायचं, या ठिकाणी 80 वजा 15, तर शिल्लक किती राहिला आता, बॅलन्स 65 किती रुपयाने, 2.5 ने. आणि मग या दोघांचा गुणाकार केला तर 162.50 रुपयाचा माल शिल्लक राहिला. बघा आता इथे पॉईंटमध्ये जर उत्तर आलं, तर इकडे पॉईंटमध्ये असल्यामुळे ते पॉईंटमध्ये आलं. तर जिथपर्यंत आपल्याला पॉईंट एक पहिले 1-2 पॉईंट डेसिमलच्या पुढचे जे घेता येतील ते घेतलेच पाहिजे. कारण की पॉईंटमुळे मी सांगितलं तुम्हाला, लाखाचा माल असेल तर हजारचा फरक पडेल साधारणतः अंदाजे, किंवा कोटीचा माल असेल तर लाखाचा किंवा हजाराचा पण फरक पडू शकतो. म्हणून आपण जेवढं कॅल्क्युलेशनमध्ये पुढचे डेसिमल प्लेसेस 2 मिनिमम घेतले पाहिजे. ठीक आहे, हरकत नाही. 162.5 रुपयाचा माल शिल्लक आहे 80 पैकी. हे झालं. हा बॅलन्स आपण इथे काय केला, व्यवस्थित ट्रीट केला. आता त्यानंतर 120 जे युनिट आहे ते तसेच, ते काय वापरले का नाही आपण, नाही. मग ते आहे तसेच काय करा, खाली बॅलन्समध्ये कॅरी करा. तर अशा पद्धतीने आता आपला 10 ट्रान्झॅक्शन टोटल दिले होते 31 तारखेपर्यंत. ते ट्रान्झॅक्शन आपले पूर्ण झाले. आणि याच्यानंतर काही ॲडजस्टमेंट किंवा काही सांगितलं आहे का या प्रॉब्लेममध्ये, काही सांगितलेलं नाही आहे. ठीक आहे, मग आपण आपल्या पुढच्या कामाकडे जाऊ शकतो. शेवटचं काम काय काम आहे, तर व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक. व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक.
आता क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन करायचं तर सरळ सरळ आहे, इथे जे युनिट आहेत ओके. आता इथे फॉर्म्युला असल्यामुळं ते आलं नाही, तर मी इथे टाईप करून घेतो 65. पहिला माल जो आहे 65 2.5ने त्याचं कॅल्क्युलेशन इथे घेऊन टाका. 162.5 रुपयाचा तो माल किंवा 162.50 आणि 120 युनिट 2.3 रुपयाप्रमाणे 276 रुपयाचे आहे, बरोबर की नाही. आता या दोघांची आपल्याला काय करायची टोटल, कशाची करायची टोटल, फक्त रकमांची टोटल करायची, बाकी नाही टोटल करायची. फक्त रकमांची टोटल जर केली तर आपल्याला तिथे रक्कम किती मिळाली 438.5. दिस इज द टोटल. ओके, सो दिस इज द टोटल ऑफ व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक. प्रॉब्लेम इज टॅलिड.